नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या पदार्थज्ञांच्या ग्रुपवर एक पोल टाकलेला. त्यामध्ये तुम्हाला अवघड टॉपिक जो जातो त्यावर आपण व्हिडिओ बनवणार होतो. तर त्यामध्ये सर्वात जास्त वोट दर्शन चॅप्टरला आलेले. तर या अगोदर पण आपण दर्शन या चॅप्टरचा पहिला इंट्रो आपण युट्यूबला अपलोड केलेला आहे. तर तुम्ही तो नसेल पाहिला तर अगोदर तो व्हिडिओ पहा आणि आपण व्हिडिओ चालू करूया. आपण दर्शन या चॅप्टर दर्शन आणि आयुर्वेद निरूपण हे दोन चॅप्टर मिळून आपल्याला एनसीआयएसएम सिलेबस कॉपीनुसार 25 मार्काचं वेटेज दिलेलं आहे. त्यामुळे हा दर्शन हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून पण इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आणि इंटरेस्टिंग पण चॅप्टर आहे. तर दर्शन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की दर्शन या शब्दाची आवश्यकता का आली. दर्शन फिलॉसॉफी या आपल्याला या शब्दाची आवश्यकता आपल्याकडे का आली. तर दर्शन हे हा कसे तयार झाले दर्शन, की पाठीमागच्या काळात काय असतंय की त्या लोकांना काय कामं नव्हते वाटते. तर नक्कीच त्या लोकांना कामं तर होतेच त्या पद्धतीची, पण त्यांच्याकडे विचार करण्याची एक दृष्टिकोन होता, विचार करण्याची त्यांचा एक स्कोप होता. तर पहिले लोक काय विचार करायचे की आज म्हणजे चंद्र हा चंद्रच का उगवतोय, सूर्य पूर्वेकडून का उगवतो, पश्चिमेकडे का मावळतो, ही पृथ्वी कशी निर्माण झाली, अशा पद्धतीच्या वैचारिक एक प्रक्रियेतून एक दर्शनांची निर्मिती झाली. तर वेगवेगळ्या दर्शनकारांनी वेगवेगळे मतं मांडलेत. त्यानुसार आपण त्यांना दोन मेन टर्म मध्ये म्हणजे दोन पार्ट मध्ये आपण डिवाइड करतो त्यांना. तर एक नास्तिक आणि एक आस्तिक. तर आस्तिक दर्शन 6 सांगितलेत आणि नास्तिक दर्शन 3 सांगितले. तर हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की आस्तिक दर्शन कोणाला म्हणायचं, नास्तिक दर्शन कोणाला म्हणायचं. त्यानुसार आता आपण हा टेबल पाहणार आहोत. हा टेबल परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की एमसीक्यू मध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला याच्याबद्दल विचारले जातात एमसीक्यू. आता पहिलं दर्शन कोणते सांगितले? सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा हे 6 जे दर्शन आहेत हे येतं आस्तिक दर्शन. आणि हे 3 जे दर्शन आहेत हे येतं नास्तिक दर्शन. कोणकोणते? चार्वाक, जैन, बौद्ध. ओके, तर 6 आस्तिक दर्शन कोणकोणते? सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. आता हा चार्ट आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी आपल्याकडे एक छोटी ट्रिक पण आहे, कारण की हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवणं म्हणजे ठेवावंच लागेल, कारण की परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा खूप इम्पॉर्टंट चार्ट आहे. तर सुरुवातीला आपण काय पाहणार आहोत, एक कोणकोणते दर्शन आहेत त्याचं नाव, त्यानंतर त्याचं पर्यायी नाव, त्यानंतर ते दर्शन कोणी लिहिलं किंवा त्याचा कर्ता कोण आहे किंवा त्याचा जनक कोण आहे. त्यानंतर आपण एक हे केलं त्यामध्ये आपण वाद पाहणार आहोत की या दर्शनकाराचे कोणकोणते वाद सांगितलेत किंवा या दर्शनकारांनी कोणकोणते वाद आपल्याला सांगितलेत. तर सुरुवातीला आपण पाहूया की सांख्य दर्शन. आता सांख्य दर्शनाचं पर्याय नाव नाही, आपल्या सांख्य दर्शनाला पर्याय नाव नाही. त्यानंतर त्याचं कोण लिहिले सांख्य दर्शन? तर कपिल मुनी यांनी सांख्य दर्शन लिहिलेलं आहे. त्यानंतर त्याचे वाद काय? तर सत्कार्यवाद आणि परिणामवाद. आता सांख्य दर्शन आपल्याला कळतंय, पण आपले वाद त्या वाद मध्ये कन्फ्युज होऊ शकते. तर त्यामध्ये आपण लक्षात कसं ठेवणार आहोत की सांख्य दर्शन कोण लिहिलंय? कपिल मुनी. आता कपिल मुनी यांनी काय केलेलं आहे? सत्कार्य केलेलं आहे. म्हणजे आपण एक माणूस सत्कार्य म्हणजे एक चांगलं काम केलं लिहून. म्हणजे सांख्य दर्शनकार कोण आहे? तर कपिल मुनींनी काय केले? सांख्य दर्शन लिहून सत्कार्य केले. आणि सत्कार्य केल्यामुळे त्यांना काय होणार आहे? चांगला परिणाम भेटणार आहे. त्यामुळे त्यांचे दोन कोणते वाद आहेत? तर सत्कार्यवाद आणि परिणामवाद. सत्कार्य केल्यानंतर परिणाम देखील चांगलाच येत असतो, त्यामुळे सत्कार्यवाद आणि परिणामवाद. ओके, हे समजलंय पहिलं. त्यानंतर पाहूया आपण योग. आता योग दर्शन मध्ये काय होतंय, बऱ्याच मुलांचं काय होतंय परीक्षेत असं एमसीक्यू येतो की शेश्वर सांख्य हे पर्याय नाव कोणाचं आहे? तर आणि तिथे ऑप्शन असते सांख्य दर्शन. तर बरेच मुलं हे त्यांना काय वाटते, हे सांख्य आणि सांख्य म्हणजे हे सांख्य दर्शनाचंच पर्याय नाव असेल, पण सांख्य दर्शनाचं कोणतंही पर्याय नाव नाही. तर शेश्वर सांख्य हे कोणाचं पर्याय नाव आहे? योग दर्शनाचं पर्याय नाव आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर त्याचा जनक कोण आहे? योग. आपल्याला माहिती आहे योग आपल्याला कोण शिकवला? रामदेव बाबांनी शिकवला. म्हणजे त्यांची कंपनी कोणती आहे? पतंजली. आणि पतंजलीचे सध्या तरी कोणते काय वाद चालू नाहीत, त्यामुळे त्यांनी कोणते काय वाद सांगितलेले नाहीत. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवूया. आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला ते परीक्षेमध्ये आठवतं, त्यामुळे एक सांगायची पद्धत आहे. ओके, आता योग दर्शनकारांचं पर्याय नाव काय सांगितलं आपण? शेश्वर सांख्य हे कोणाचं पर्याय नाव आहे? योग दर्शनकाराचं. त्यानंतर ते कोण लिहिलंय? तर पतंजलीनी योग दर्शन लिहिलेलं आहे. त्यानंतर त्याचं वाद आहेत का? तर वाद कोणतेही नाहीत. रामदेव बाबाचे कोणतेही वाद सध्या चालू नाहीत. आता त्यानंतर न्याय दर्शनकारचं. आता एक न्याय दर्शनकारचं कसं लक्षात ठेवायचं की एक गौतम नावाचा एक माणूस होता. ओके, गौतम अक्षपाद नावाचा एक माणूस होता. तर त्याने काय केलं? असत्कार्य केले.
असत्कार्य केल्यानंतर ऑब्विसली त्याने कोणता गुन्हा केला असेल किंवा कोणाचा मर्डर केला असेल, 302 केला असेल, तर गौतम अक्षपाद नावाच्या माणसाने काय केलं की मर्डर केलं, कोणाचा असत्कार्य केलं, म्हणजे चांगलं काम केलं नाही, कोणाला तरी मारलंय किंवा कोणता तरी गुन्हा केलाय. त्यानंतर आता गुन्हा केल्यानंतर आपण कुठे जातो? असात्कार्य केल्यानंतर किंवा गुन्हा केल्यानंतर आपण कुठे जातो? नक्कीच कुठे जातो? पोलीस स्टेशन मध्ये जातात. पोलीस कुठे घेऊन जातात? आपल्याला कोर्टात जातात. कोर्टामध्ये कशासाठी जातो? आपण न्याय मागण्यासाठी जातो. ओके, तर त्यामुळे न्याय दर्शनकार आले. गौतम नावाच्या माणसाने असत्कार्य केल्यामुळे न्याय न्याय मागण्यासाठी आपण कुठे गेलो? कोर्टात गेलो. ओके, त्यानंतर काय झालं? प्रोसेस काय असते ती? कोर्टाची जी पूर्ण प्रोसेस आहे, ती सुनावणीची जी प्रोसेस आहे ती चालू झाली. तर चालू होण्याला आपण काय म्हणतो? आरंभ. आरंभवाद म्हणजे वादाला काय झाला? आरंभ झाला. ओके, आरंभ झाला. त्यानंतर जी काही सजा असेल ती सजा त्या आक्षेपात गौतम यांना भेटली. आता सजा भेटल्यानंतर कुठे जाणं लागते? तर जेलमध्ये जाणं लागते. आणि जेलमध्ये काय असते? तर तुम्हाला माहिती आहे जेलमध्ये चांगलं जेवण असते का? नाही. तर तिथे आपल्याला पिठलं भाकरीच खायला मिळणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी काय? पिठरपाक वाद. ओके, पिठरपाक वाद अशा पद्धतीची एक स्टोरी मी बनवलेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. अशा पद्धतीने लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला त्या परीक्षेमध्ये आठवलं. तर न्याय आक्षेपात गौतम यांनी काय केलंय? गुन्हा केलाय, म्हणजे असत्कार्य केलंय. असत्कार्य केल्यानंतर त्यांना कुठे नेलं? आपण न्यायालयात नेलं. न्यायालयात काय झालं? तर प्रोसेस म्हणजे काय? सुनावणीची प्रोसेस आहे, त्याला काय झाला? आरंभ. त्यामुळे आरंभवाद. आणि त्यानंतर त्याला सजा झाल्यानंतर जेलमध्ये नेल्यानंतर त्याला काय? तिथं पिठलं भाकर खायला भेटली. त्यामुळे त्याला काय म्हणणार आपण? पिठरपाक वाद. ओके, आणि त्याचं पर्याय नाव काय आहे? अन्वीक्षिकी. आता न्यायदर्शनाचं पर्याय नाव काय? एवढं लक्षात ठेवा तुम्ही, अन्वीक्षिकी. त्यानंतर वैशेषिक दर्शनकार. वैशेषिक दर्शनाचं पर्याय नाव काय? अवलोक्य दर्शन. ओके, आता अवलोक्य शब्दाचा अर्थ काय माहिती का? घुबड. अवलोक्य शब्दाचा अर्थ काय? घुबड. अवलोक्य शब्दाचा अर्थ काय होतो? घुबड. त्यामुळे त्या पद्धतीने वैशेषिक दर्शनकाराचं पर्याय नाव काय? अवलोक्य दर्शन, घुबड. त्यानंतर हे कोण लिहिले? तर महर्षी कणाद. आता महर्षी कणाद हे खूप आपण नाव ऐकलं असेल, ॲटॉमिक थेरी. आपल्या सायन्समध्ये 8वी 9वीच्या सायन्सच्या पुस्तकात आपण नाव ऐकलं असेल. डाल्टन. ॲटॉमिक थेरी कोण लिहिली? डाल्टनने लिहिली. पण त्याच पद्धतीने महर्षी कणादांनी सुद्धा ॲटमची डेफिनेशन सांगितली होती. म्हणजे जो परमाणू म्हणजे काय? तर कोणत्याही गोष्टीचा एक म्हणजे इंडिव्हिज्युअल जे असतो तो काय असतो? ॲटम असतो. ती कोण सांगितली थेरी? महर्षी कणादांनी सांगितली. तर काय सांगितली? परमाणू. त्यामुळे त्यांचे वाद कोणते? तर परमाणुवाद. आणि दुसरं कोणतं आहे? पिलुपाक वाद. ओके, तर हे काय? वैशेषिक दर्शन त्यांनी लिहिलेलं आहे. ते एक मोठे आय थिंक 4थ्या सेंचुरीमध्ये एक मोठे फिलॉसॉफर होऊन गेले ते. तर त्यामुळे त्यांनी बरेच म्हणजे हे दर्शन पण लिहिलेले आहेत आणि बरेच वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा पण केली आहे त्यांनी. तर ते एक खूप महत्वाचे महान एक फिलॉसॉफर होऊन गेलेत. महर्षी कणाद त्यांनी काय लिहिलंय? वैशेषिक दर्शन लिहिलंय. त्यांचं पर्याय नाव आहे अवलोक्य दर्शन. महर्षी कणादांनी लिहिलंय. आणि त्याचे वाद कोणते? तर परमाणुवाद आणि पिलुपाक वाद. ओके, त्यानंतर आता पूर्वमीमांसा. पूर्वमीमांसाचं पर्याय नाव काय? द्वादश लक्षण. पूर्वमीमांसा पर्याय नाव काय? द्वादश लक्षण. त्याचं कोण लिहिलंय? पूर्वमीमांसा कोण लिहिली? तर जैमिनी यांनी पूर्वमीमांसा लिहिलेली आहे. त्यानंतर त्याचा वाद कोणता आहे? कर्मविपाक वाद. ओके, कर्मविपाक वाद कोण लिहिला? म्हणजे कोणाचा वाद आहे? तर पूर्वमीमांसाचा वाद आहे. त्यांचा पर्याय नाव द्वादश लक्षणे आणि जैमिनी यांनी पूर्वमीमांसा लिहिलेला आहे. त्यानंतर आता उत्तर मीमांसा. आता उत्तर मीमांसामध्ये काय तुम्ही लक्षात ठेवा माहितीये का? की व अक्षर लक्षात ठेवा. का व अक्षर लक्षात ठेवा? कारण की त्याचं पर्याय नाव कशापासून तयार होते? व पासून. वेदांत. त्यानंतर त्याचा कर्ता कोण आहे? वेदव्यास, म्हणजे व वरून. आणि त्याचं वाद पण व वरून आहे, म्हणजे विवर्तवाद. त्यामुळे उत्तर मीमांसा आली की व हे अक्षर लक्षात आलं पाहिजे तुमच्या. म्हणजे काय? तर त्याचं पर्याय नाव काय? वेदांत. त्यानंतर जनक कोण आहे? त्याचा कर्ता कोण आहे? वेदव्यास. आणि वाद कोणता आहे? तर विवर्तवाद. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे झालं. हे कोणते झाले? आस्तिक दर्शन आहे. 6 हे झाले आस्तिक दर्शन. आता नास्तिक दर्शन पाहूया आपण. नास्तिक दर्शन कोणकोणते? तर चार्वाक, जैन, बौद्ध. चार्वाक, जैन, बौद्ध हे काय आहेत? नास्तिक दर्शन आहेत. तर चार्वाक दर्शन खूप इंटरेस्टिंग आहेत. आपण डिटेलमध्ये नंतर पाहणार आहोत. तर चार्वाक दर्शनाला पर्याय नाव काय येतं? लोकायत दर्शन. म्हणजे काय? तर लोकांनी मान्य केलेलं दर्शन. त्यामुळे त्या लोकायत दर्शनाचं नाव पडले. ओके, त्यानंतर बृहस्पत्य. त्यानंतर वैतंडिक. आता वैतंडिक आणि बृहस्पती हे देखील त्याला पर्याय नाव आहेत. त्यानंतर त्याचा जनक कोण आहे? महर्षी चार्वाक.
आणि त्यांचे वाद कोणते कोणते सांगितले, तर भौतिकवाद सांगितलाय त्यांनी, चतुर्भुज सिद्धांत सांगितला आणि स्वभाववाद सांगितलाय. 3 वाद सांगितले चार्वाकांनी कोणकोणते 3 वाद सांगितले? भौतिकवाद, स्वभाववाद आणि चतुर्भुज सिद्धांत. ओके, हे सांगितले चार्वाकांनी. आता जैन जैन दर्शनचं पर्याय नाव काय आहे? अर्हत दर्शन. अर्हत दर्शन कोण लिहिले? जैन दर्शन आपल्याला माहिती आहे सगळ्यांनी की वर्धमान महावीरांनी जैन दर्शन लिहिलेलं आहे. त्यानंतर त्याचे वाद कोणते आहेत? अनेकांतवाद आणि स्याद्वाद. अनेकांतवाद आणि स्याद्वाद हे 2 वाद कोणत्या दर्शनाचे आहेत? तर जैन दर्शनाचे. त्याचं कर्ता आहे वर्धमान महावीर, त्याचं पर्याय नाव आहे अर्हत दर्शन. त्यानंतर आता बौद्ध दर्शन आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, त्याचे पर्याय नाव काय? तथागत दर्शन. आणि जनक कोण आहे? तर गौतम बुद्ध आहे. त्यानंतर त्यांचे वाद कोणते बौद्ध दर्शनाचे? क्षणभंगुरवाद, संघातवाद आणि शून्यवाद. क्षणभंगुरवाद, संघातवाद आणि शून्यवाद. हे आपण सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत, एक एक दर्शन सगळं डिटेलमध्ये. पण हे काय चार्ट आहे, यामध्ये तुम्हाला एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून आता तुम्हाला काय येईल की विवर्तवाद कोणी सांगितलाय, किंवा असत्कार्यवाद कोणी सांगितला, किंवा सांख्य दर्शनाचे पर्याय नाव सांख्य दर्शन जनक कोण आहे, योग दर्शनाचे पर्याय नाव काय आहे, अशा पद्धतीने तुम्हाला एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून प्रश्न येऊ शकतात. बौद्ध दर्शनाचं आपण पाहिलं काय? तथागत दर्शन त्यांचं पर्याय नाव आहे. त्यानंतर भगवान गौतम बुद्धांनी ते त्याचा जनक आहेत, त्यांची कर्ता येतं. त्यानंतर त्यांनी कोणकोणते वाद सांगितले? क्षणभंगुरवाद, संघातवाद आणि शून्यवाद. अशा पद्धतीने हा चार्ट आपण पाहिलेला आहे. यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात, किंवा तुम्हाला असेच व्हिडिओ जर आवडत असेल तर आमची ऍपमध्ये कोर्स चालू आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही कोर्समध्ये जॉईन करू शकता. ओके, धन्यवाद.